हॅलो मैत्रिणींनो, तर आज काय बनवायचं आहे आपल्याला? मसाला पुरीसाठी हे पहा, ह्याच्यात कोथिंबीर आलू खिसून घेतला आहे आणि खाली अशा बारीक ह्या मिरच्या टाकल्या. आता जशा तुम्हाला तशा पाहिजे तशा टाका. मी एक 4-5 टाकल्या आता. आणि हे पहा त्याच्यासाठी ओवा, जिरे आणि कसुरी मेथी हे पहा हे घालून घ्यायचं. थोडंसं मिरच्या टाकल्यात तरी पण थोडंसं तिखट आणि हळद. आणि आपलं अगोदर काय करते, पीठ घालून घेते, म्हणजे मीठ टाकायचं कळते आपल्याला. तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही किती जण आहे त्याच्या हिशोबानं तुम्ही करा. आता आम्ही 4 जण आहेत, तर असं पीठ आपलं आणि आपलं चवीनुसार मीठ. आणि त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये ओव्हन गरम तेल असं. थोडंसं 2 चमचे तेल आहे तेवढंच घालून घ्यायचं. आणि आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आमचे मिस्टर बनवायला त्या पुऱ्या काय देऊ रवा 1 मिनिट. ह्याच्यात रवा पण टाकायचा आहे. तर हे असा एवढा रवा घालून घ्यायचा. एक अर्ध्या वाटीला बी कमी रवा घातला आहे. आणि पाणी टाकायचं नाही, लागतंय का? आता लागन तसं पाणी घाला, एकदम नाही असं. हे पास झालं होतं आपलं. आता तू तिकडे भाजीचं कर. तर आपल्याला पुरीसोबत बनवायची आलूची भाजी. त्यासाठी हे कांदा, टोमॅटो, मटर, आलू आणि ही कोथिंबीर आणि ही आपली अद्रक लसूणची पेस्ट. तर चला आता फोडणी देऊन घेते. मसाला पुरी आहे, एकदा बघा तुम्ही पण जरूर करून बघा. खूप चवीला एक नंबर होती आहे. आणि भाजीची नसली तरी पण चालती त्याच्यासोबत. कुठं मुलांच्या डब्याला, आपल्याला प्रवासाला खूप एक नंबरमध्ये छान अशी होती आहे. तरी कांदा सगळ्यात पहिल्यांदा, कारण मटर नाही घालायचे. तुम्हाला तर माहिती आहे, मटर तेलात, गरम तेलात जर घातले तर सगळ्या घरात मटरच होऊन जाते. तर अगोदर कांदा घातला, थोडीशी पेस्ट घालते. आणि आता ह्याच्यात मटर घालायची. कशी वाटायली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण करून बघा एकदा. आता आपले हे मटर, टोमॅटो जर आलूच्या भाजीला घातला ना, एरवी पण आपण आपली सुकी भाजी मुलांच्या डब्याला देताना एक नंबर भाजी लागते. एकदा करून बघा. चला आता करून घेते आणि पुऱ्या पण करून घेते लगेच. चला आपले सगळं असं छान वाफलं बघा. कलर पण छान आला आहे आणि मस्त टोमॅटो, कांदा सगळं छान वाफलंय. आता हे आपले घ्यायचे मसाले घालून मस्त असे सगळे, घरचे काही बाहेरचे काही. जास्त तर घरचेच आहेत. एखादा असेल बाहेरचा छान लागते थोडीशी चव बाहेरचा एखादा मसाला टाकला म्हणजे. आणि आता घ्यायचे आपले बटाटे घालून, कोथिंबीर लास्टला. गॅस थोडासा वाढवला. एक नंबर भाजी होती चवीला. करून बघा. आता तर मटर सीजन आहे, खूप छान. थोडंसं आता पाणी घालायचं आहे मला, मीठ राहिले घालायचं. थोडं मीठ घालायचं आता. आणि आम्ही आहोत 4 जण, त्याच्या हिशोबानं ही एवढी भाजी आहे. आता तुम्ही तुमच्या हिशोबानं करू शकतात. तर चला आता हे आपलं मीठ आणि ही आपली कोथिंबीर. कोथिंबीर जर वरून घातली ना तर भाज्याचं टेक्स्चर छान दिसते आणि छान वाटते पण. बघा कशी वाटायची ही भाजी. चला आता पुऱ्या पण लाटून घेते, त्या पण शेअर करते तुमच्यासोबत. बघा मसाला पुरी तुम्ही पण नक्की बनवून बघा बरं का. एवढी सुंदर इतकी छान होती ना. आणि ह्याच्यासोबत बटाट्याची भाजी आपली चॅनल. तर चला.
कशी पुरी कशी फुगती ते पण दाखवते आता तुम्हाला. तर हे पहा आपली पुरी बघू शकता जवळून तुम्ही अशी मस्त अशी. चवीला खूप छान आहे, करून बघा एकदा, या खायला सगळेजण. मला काय वाटलं पोळाला तेल उडालं काय की, पण नाही बाई, थोड्या वाचले आई. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आज करायची आपल्याला हटून भाजी पालकाची. जसं की कोणी गरगटा भाजी म्हणते, कोणी काय म्हणते, आम्ही हटून भाजी म्हणतो. अशी धुवून व्यवस्थित चिरून घेतली आहे बारीक. हे लसण भरपूर रात्री आणला लसण, आणि ही आपली थोडीशी ख्याची डाळ भिजू घातली तुरीची. एकदम चवीला नंबर 1 लागते आपली हटून भाजी. करून बघा एकदा नक्की, तोंडाला चव येते आणि एकदम छान अशी भाजी. पालेभाज्या खात जा, लेकरं खात नाही तरी पण मी बळच देत असते खायला. चला आज थोडंसं खरेदीला जायचं आहे. जमलं तर तिथं कॅमेरा चला लावू शकतो, माझं तिथलं पण शूट मी दाखवते काही ना. त्याच्यामुळे थोडासा आता 5 वाजले तर जरा लवकरच करायला आज स्वयंपाक. सकाळी जसं की पुऱ्या केल्या का, त्या पुऱ्याच्या नंतर मग दुपारी तुम्ही जेवलं नाही, तिथे गेली बाहेर तिची किती मीटिंग. मग आम्ही त्या पुऱ्या खाल्ल्या, उशीर झालता, 11 वाजले. नंतर जेवायचं ना गं म्हणलं कुणीच. मग जयसाठी थोडासा भात लावला होता, त्यांना भात बटाट्याची भाजी खाल्ली. आम्ही दोघं तर काही जेवलोच नाहीत. तर आपली हटून भाजी, तिखट मीठ हळद आणि हे आपलं बेसन पीठ मस्त छान चवीला सुपर होतीये. आता मला करायची ह्याच्यासोबत भाकरी, आणि जयला आणि त्याच्या पप्पाला त्यांना करायच्या चपात्या. आणि दिदी तर काय बाहेरूनच आहे, तिच्या ऑफिसमधूनच खाऊन येणार आहे त्याच्यामुळे. तर बघा कलर पण किती छान आला आहे. आणि थोडंसं का असं आता पीठ थोडं वाफू द्यायचं, एक 5 मिनटं असं वाफू द्यायचं. तर झाली बघा 5 मिनिट झाली. तर हे 1 नंबर चवीला होती भाजी. एकदा नक्की मी तर म्हणते ट्राय करून बघाच तुम्ही, मग म्हणताल की ताई म्हणली होती खरंच छान झाली भाजी. अशी ही भाजी ना माझ्या माझ्या तर मुलांना सगळ्यांना तिघांना बी अशी आवडती बघा. तर बघा आता ह्याला शिजायला 20 मिनटं लागतात, कशी बी 20 मिनटानंतर आपली भाजी परफेक्ट होतीये. करून एकदा बघायची, घ्यायचं नाही. चला या खायला. तर डीमार्टला गेलतो. तर बघा ही शॉपिंग आहे. शॉपिंग म्हणजे काय, किराणा आहे तर त्या पिशवीत आहे. आणि हे आपल्या सगळं जयची चॉईस आहे. हे सगळं टाकू लागलं, हे घे ते घे ते घे ते घे. आता हे काय बाथरूममध्ये त्या कमोडमध्ये टाकायला ह्याला त्याला माहिती आहे. तर त्याच्यात टाकायचं का, क्लीन होतंय का. तर बघा स्वस्त भेटलंय. ही चप्पल आणली आपली डेली यूजसाठी, आपलं बाहेर पाणी वगैरे मारतानाचं. ते हे काही हे 74 रुपये. पुन्हा हे अशी नाईट पॅन्टी. हे कप ह्याच्यासाठी पडदा एक आणला आपलं खिडकीला. बघू चांगला वाटला, एकच घेतला सध्या तरी, जर वाटला चांगला तर अजून घेता येईल. हे आपल्या देवाला तेल 2 बाटल्या आणल्या. काय ते काय ते आहे ना. आणि बाकी सगळं सामान हे आपल्या किराणाचं. हे साबण, हे लिक्विड एक आणलं आहे खूप 1 नंबरमध्ये. हे लिक्विड विमचं मैत्रिणींनो 125ला बॉटल आहे. 2 महिने जाती जवळपास, जातीच आहे जवळपास नाही. जयची मॅगी, साबणी, साबुदाणा आणि हे अशा नाईट पॅन्टी एक आणल्या. आता जयला खराब झाल्या त्या नाईट पॅन्टी. हे हार्पिकचं एक आणलं आहे. आणि हे आपलं किचनमध्ये ना हात समजा आपले वल्ले हात असे साफ करायला ते अडकून द्यायचे किचनमध्ये. हे जे शर्ट केवढ्याला रे, छान स्वस्त भेटलं बघ, 200 रुपयाला. एकदम नंबर 1 क्वालिटी. हे पहा असं. आणि ह्या अशा 3 बरण्या आणल्यात मी. हे आहेत बघा 80 रुपयाला. एकदम 1 नंबर. हे प्लॅस्टिक 1 नंबर आहे याचं.
बिलकुल असं दबत नाही, काही नाही. आणि लांबून जर बघितलं तर काचाच्या वाटतात. तर चला असं. आणि त्याच्यात जे आहे तर आपल्या किराणा सामान आहे आता त्याच्यात, त्या पिशवीत. तर चला आता किती वाजायले तर बघा, 8:30. चला आता जेवण करायचे. तर चला मैत्रिणींना, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. माझं सामान कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा. या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला उद्या अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. अलका मोमेंट जिथे वेळ थांबते. श्री स्वामी समर्थ.